हे झाले MCQs. आता आपण पाहूया काही प्रश्नोत्तरे. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. प्रश्न 1. वेळणेश्वराजवळ कोणते दृश्य दिसले? याचे उत्तर आहे, वेळणेश्वराजवळ माडा पोपळीच्या राईत लपलेली छोटी कौलारू घरे आणि वेळोबाच्या शिवमंदिराचा कळस दिसला. प्रश्न क्रमांक 2. मुले चकित का झाली? उत्तर आहे, शिक्षकांनी मुलांना कागद टेबलावर ठेवून बाहेर जायला सांगितले, म्हणून मुले चकित झाली. प्रश्न क्रमांक 3. रमाला कोणत्या गोष्टीचा गर्व होता? रमाला आपल्या श्रीमंतीचा गर्व होता. प्रश्न क्रमांक 4. रमाने स्पर्धेसाठी सुरभीचे नाव का दिले? उत्तर आहे, रमाने सुरभीची फजिती करण्यासाठी तिचे नाव दिले. प्रश्न क्रमांक 5. दारावरची बेल वाजल्यानंतर रमाने काय केले? दारावरची बेल वाजल्यानंतर रमाने पारूला दार उघडायला सांगितले व कोण आलंय बघ कडमडायला असे म्हटले. प्रश्न क्रमांक 6. दगडाच्या परळामध्ये पाणी का भरून ठेवले होते? उत्तर आहे, दगडाच्या परळामध्ये चिमण्या पाखरांसाठी पाणी भरून ठेवले होते. प्रश्न क्रमांक 7. रमाला वाईट का वाटले? उत्तर आहे, सुरभीची फजिती न होता तिलाच पहिले बक्षीस मिळाले, म्हणून रमाला वाईट वाटले. मुलांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास कमेंटमध्ये तसे लिहा व अजून काही तुम्हाला मदत लागली असेल तर तसे कमेंटमध्ये लिहा व तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत उर्वरित प्रश्न. थँक्यू.